बेकार मागणी दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे ना. ओके हात बाकीचे मी सोडून थोडं पीछे ओके जळगाव जिल्ह्यात झालं परवाच्या दिवशी तर खोटे रील्स बनवणे, इंस्टाग्रामला खोटी माहिती टाकणे. लोकशाही प्रत्येकाला अधिकार आहे माहिती मागण्याचा, पण खोटे रील आणि कमी चुकीची माहिती देऊन त्यांच्यातले हे चालतात ग्रामसभा, त्याच्यामध्ये चुकीचे कामं होतात आणि त्याच्यामुळे सरपंच अखिल भारतीय सरपंच परिषद व धुळे जिल्हा सरपंच संघटना मार्फत आज आम्ही पोलीस अधीक्षक धुळे जिल्हा यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. जी जळगाव जिल्ह्यात घटना झाली, पारोळ्या तालुक्यात शिवरे गावाला ग्रामपंचायत अधिकाऱ्याचा अतिशय दुर्दैवी मृत्यू झालेला असून तशीच घटना आपल्या धुळे तालुक्यात होऊ नये. जिथं चुकीचे रील्स बनवणे, चुकीचे इंस्टाग्रामला फोटो टाकणे आणि कुठलीही माहिती नसताना खोटी माहिती आपण प्रसारित करतो. काही तरुण मंडळी असो, गावकरी लोक असो, लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला माहिती मागण्याचा अधिकार आहे, आमचं त्याच्यावर बंधन नाही आहे. पण चुकीचे रील्स टाकून सरपंच, ग्रामसेवक, पंचायत अधिकारी यांना बदनाम करू नये अशीच आमची एक शासनाला पण विनंती आहे आणि पोलीस अधीक्षकांना पण आम्ही आज सांगितलं की आपण आपल्या पोलीस पाटील व आपल्या हद्द पोलीस स्टेशनमार्फत आपण आदेश करावे. जो चुकीचे रील्स टाकत असेल, इंस्टाग्रामला कोणी काही माहिती देत असेल चुकीची, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे. आणि माझं प्रशासनाला सांगणं आहे, ग्रामविकास विभागाला, की आपण असं परिपत्रक काढून म्हणजे गावगाडा व्यवस्थित चालावा. गावाचा विकास जर करायचा असेल तर आपण सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, तरच गावगाडा व्यवस्थित चालणार आहे. हे आपण शासनाने दखल घेतली पाहिजे. आणि प्रशासनामध्ये पण असं चाललेलं आहे की अधिकाऱ्यांपर्यंत पत्र जाण्याच्या अगोदर तक्रारदाराकडे पत्र असतं आणि त्याच्यामुळे ते इंस्टाग्राम व फेसबुकला जातं, त्याच्यातून चुकीचे संदेश होतात आणि गावोगावी चुकीची माहिती जाते. याच्यात सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी बदनाम होतात आणि त्यांच्यामुळे असे कुटुंब बरेच उद्ध्वस्त होत आहे, त्यांची पोरकी झालेली आहेत. तर असं होऊ नये, कारण प्रत्येकाला कुटुंब आहे, संसार आहे, ते पण एक माणूस आहे, व्यक्ती म्हणून काम करतात. तर त्यांचा फायदा चुकीचा नाही घेतला पाहिजे. हक्क आहे, तुम्ही तुमचे हक्क मागा. शासनाच्या योजना ह्या लोकांपर्यंत पोचतीलच, आम्ही त्या पोचवण्याचा प्रयत्न करत आहे. पूर्वी सोशल मीडिया नव्हतं, चॅनल नव्हते, त्यामुळे ग्रामसभा ह्या घेतल्या जात होत्या. पण माझं शासनाला सांगणं आहे की ज्या आता ग्रामसभा आहे त्यासुद्धा कमी केल्या पाहिजे, कारण की आता सोशल मीडिया चॅनल असल्यामुळे लोकांना परिपत्रक शासनाकडून निघाल्यानंतर अवघ्या 2 मिनिटात गावकऱ्यांपर्यंत, लाभार्थ्यापर्यंत पोचतं. त्यामुळे ग्रामसभेचं बी प्रमाण कमी झालं पाहिजे अशी माझी शासनाला विनंती आहे आणि शासनाने ही दखल घेतली पाहिजे. आमच्या सर्व सरपंच संघटनेकडून, धुळे जिल्ह्याच्या संघटनेकडून अशी मी नम्र विनंती करतो. धन्यवाद.